धीरज सूर्यवंशी निश्चित उपमहापौर कौन? उद्या अर्ज भरणार. भाजप राष्ट्रवादीत हालचाली. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आणला आहे. भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी याचे नाव जवळपास निश्चित केलं जात आहे, तर राष्ट्रवादीतून उपमहापौर पदासाठी 5 ते 6 नावे चर्चेत आहेत. उद्या मंगळवारी युतीवर शिक्कामोर्तब होऊन उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यानंतर बुधवारी 4 रोजी भाजप आणि राष्ट्रवादीकडून महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जातील, असे पक्षातून सांगण्यात आले आहे. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याने दोन्ही पक्षाचे संख्याबळ 55वर पोहोचले आहे. त्यात शिंदे सेनेच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्याचा निर्णय अजून झालेला नाही. भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत होती. पण गटनेतेपदी संदीप आवटी यांची निवड झाल्याने त्यांचे बंधू निरंजन यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीतून मागे पडले. त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये महापौर पदाची संधी दिली जाणार आहे, तसा निर्णय पालकमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सूर्यवंशी, रोहिणी पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता सूर्यवंशी यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित मानले जाते आहे आणि त्याचा फैसला उद्या मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमहापौर पद आल्याने या पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीतून जगजानन मगदूम, रेश्मा चौधरी, अभिजित भोसले, विष्णू माने यांची नावे चर्चेत आहेत. पण माने यांनी स्थायी सभापतीची इच्छा व्यक्त केली आहे. याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याने शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.